नमस्कार मंडळी. तर रविवार म्हटल्यावर काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे. त्यासाठी मी आज कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, जिरे टाकून घेतले आणि अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून ते टाकून घेतलं आणि परतून घेतलं. त्याच्यात मी पाव चमचा हळद, एक छोटा चमचा मीठ टाकून हे 3-4 मिनटं परतून घेणार आहे. आता मी त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेते आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेते. तर मी आज झटपट होणारी अशी चिकन बिर्याणी करते आहे सोप्या पद्धतीने. आता वाटण्यासाठी मी 3 कांदे गॅसवर भाजून घेतले, आलं, कोथिंबीर आणि ओलं खोबरं भरपूर असं घ्यायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण याची पेस्ट करून घेतली. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे. आपण चिकन काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये पळीभर तेल टाकून घेतलं आणि तेजपान टाकून घेतलं आणि चिकन बिर्याणी मसाला आपल्या घरातला जो तुम्ही वापरता तो मसाला, लाल चटणी, हळद हे सर्व तेलात परतून घ्यायचे आणि आपलं वाटण टाकून घेऊ. तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी चिकन बिर्याणी ही 10 मिनिटात तयार होते. तर आता आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मी 2 वाट्या इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला 2-3 मिनटं. आता मी चिकनमध्ये मीठ टाकलं होतं, तरी चवीनुसार तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं. 2-3 मिनटं तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपण चिकन आपल्या जर शिजलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि तेवढंच पाणी टाकलं आहे मी. नंतर तुम्ही पाणी कमी अधिक करू शकता. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 1 चमचा बटर टाकून घेते. बटर टाकून पण परतून घ्यायचं व्यवस्थित आणि कुकरचं झाकण बंद करून घेते. आता कमी गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही झटपट होणारी चिकन बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने. तर या मग जेवायला.